तळ्याच्या खोदकामादरम्यान दगडी बांधकामाचा सांडवा आढळला। भुयारात गुप्तधन असल्याच्या चर्चांना उधाण आलं। हिंगोलीच्या वसमत शहरातली ही घटना आहे। हिंगोलीच्या वसमत शहरात मोठ्या तळ्याच्या खोदकामादरम्यान पुरातन दगडी बांधकामाचा सांडवा सापडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली। शुक्रवार पेठ परिसरातील या तळ्याचं जलसंधारणातून खोलीकरण सुरू असताना भरावाखाली जुने दगड, शिळा आणि चुन्यानं बांधलेली मजबूत रचना आढळली। सुरुवातीला हे भुयार असावा असा अंदाज होता, मात्र क्षणार्धात गुप्तधन सापडल्याच्या अफवा शहरासह जिल्हाभर पसरल्या। या अफवांमुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोलीच्या वसमत शहराची छोटा तलाव आणि मोठा तलाव दोन तलाव आहेत आणि हे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठा तलाव आहे आणि हा एक तलाव आपण या ठिकाणी पाहू शकता की वसमत शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असेल शुक्रवार पेठ या भागामध्ये हे जे मोठा तलाव आहे आणि या मोठा तलावातील पाणी जे आहे पूर्ण भरून आलं होतं आणि त्यामध्ये हे तलाव या ठिकाणी फुटला होता आणि शुक्रवार या भागामध्ये अनेक घरांची नुकसान देखील झाली होती, पडझड देखील झाली होती आणि या अनुषंगाने प्रशासनाकडे या परिसरातील नागरिकांनी तलावाची सुशोभीकरण करावं व खोलीकरण करावं यासाठी देखील मागणी केली होती। यावरून आज वसमत मतदारसंघाचे आमदार विद्यमान राजूभाई नवघरे यांच्या निधीतून या ठिकाणी खोलीकरणाचं काम देखील या ठिकाणी करत असताना आज याच परिसरामध्ये खोलीकरण करत असताना या ठिकाणी एक सुरुंग सापडलेला आहे, भुयार देखील या ठिकाणी दिसत आहे आणि नागरिकांची सतत कालपासून या ठिकाणी पाहण्यासाठी एकच गर्दी होत आहे की नेमकं इथे काय घडलंय, इथे नेमकं काय आहे। याच्यामध्ये कुणी म्हणते सोनं आहे तर कुणी म्हणते भुयार आहे, तर हे नेमकं काय असणार आहे यासाठी संपूर्ण हिंगोली वसमत शहरासह हिंगोली जिल्ह्याभरामध्ये याची चर्चा देखील आता मोठ्या प्रमाणात रंगू लागलेली आहे आणि हे पाहण्यासाठी तरुण वर्ग असेल, युवा वर्ग असेल, अनेक वयोवृद्ध नागरिक देखील या ठिकाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे। नेमकं हे भुयार कशाचं आहे आणि हे काय आहे याचा शोध मात्र आता प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येईल, तेव्हाच नागरिकांना याच्या नेमकं काय आहे याचं लक्षात येणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत हिंगोली।